अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 93. चातुर्मास म्हणजे काय? चातुर्मास आपण काय करावं? आषाढ शुक्ल एकादशीपासून अथवा पौर्णिमेपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत अथवा पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या 4 महिन्यात चातुर्मास्य अशी संज्ञा आहे. चातुर्मासाच्या आरंभी जी एकादशी असते तिला शयनी एकादशी म्हणतात आणि समाप्तीला जी एकादशी असते तिला बोधिनी एकादशी असे म्हणतात. मनुष्याचे वर्ष म्हणजे देवाची एक अहोरात्र होते. दक्षिणायन ही देवाची रात्र आणि उत्तरायण हा देवाचा दिवस होय. उदगयन कर्कसंक्रांतील होत असते व कर्कसंक्रांती आषाढ महिन्यातच असते. शयन म्हणजे झोप येणं. देव आषाढ शुद्ध एकादशीला झोप घेतात, परंतु तिला शयनी असे म्हटले नाव पडलेले आहे. आणि कार्तिक शुद्ध एकादशीला उठून बसतात म्हणून तिला बोधिनी हे असे नाव पडलेले आहे. देवांची रात्र म्हणजे मनुष्याचे 6 महिने आहेत, परंतु देवाच्या शयनाचा काळ 4 महिने आहे. अर्थात रात्रीचा 1/3 शिल्लक आहे, तोच देव जागे होतात आणि व्यवहार करू लागतात. देव चातुर्मासामध्ये निद्रा घेत असतात, तेव्हा असुरांपासून रक्षण होण्यासाठी आपण फार सावध असलं पाहिजे. म्हणून चातुर्मासामध्ये अनेक व्रत केली जातात. धर्मशास्त्र असं सांगतं, आषाढ शुक्ल एकादशीला उपोषण करून पुरुषाने चातुर्मासापर्यंत म्हणजे 4 महिने शुचिर्भूत राहून व्रत आचरण करावे. भारतात असं सांगितलेलं आहे. निर्णय सिंधू, धर्मसिंधू वगैरे ग्रंथातून चातुर्मासाविषयी विशेष व्रते कथन केलेली आहेत. वार्षिकाश्चातुरो मासान माहेत केन चिन्नरः व्रतेन न चेदान प्रोती केल्विषं वत्सरोद्वयम् असे वचन भारतामध्ये असून म्हणजे पावसाळ्यात 4 महिने कोणते तरी व्रत करून पुरुषाने काढावे, नाही तर संवत्सर संबंधी सर्व काही जे पातक आहेत ती त्याला प्राप्त होतात. असा तेव्हा चातुर्मासामध्ये पुरुषांनी आपल्या शक्तीच्या मानाने काहीतरी नियम करणं आवश्यक आहे. चातुर्मासासंबंधी व्रताचा प्रारंभ करावा. कर्तव्य असल्यास गुरु शुक्राच्या अस्ताचा किंवा खंडतिथीचा दोष याला लागत नाही. भविष्य पुराणामध्ये श्रावण महिन्यात शाक, भाद्रपदात दही, अश्विनात दूध, कार्तिकात द्विदल वर्ज करण्यास सांगितलेलं आहे. स्कंद पुराणामध्ये पहिल्या 3 महिन्यात वरीलप्रमाणेच अनुक्रमे 3 पदार्थ वर्ज सांगून कार्तिकात द्विदल बहुबीज वांगे वर्ज करण्यास सांगितलेलं आहे. ही चातुर्मास व्रते नित्य आहेत असेही स्कंद पुराणात म्हटलेले आहे. त्याप्रमाणे पांढऱ्या मोहऱ्या, तांबडा मुळा, कोळा, ऊस, बोरे, आवळा, चिंच ही चातुर्मासामध्ये वर्ज करावी. प्रसंगी विशेष जीर्ण झालेला आवळा घेण्याची अनुज्ञा आहे. त्याप्रमाणे पलंगावरचं शयन टाळावं. ऋतुकाळ नसताना स्त्री संभोग, मांस, मद्य, परान्न, पडवळ ही वर्ज करावी. बहुबीज कार्तिकात वर्ज करावं असं वर सांगितलेलं आहेच. तेथील बहुबीज या शब्दाचा अर्थ एकापेक्षा अधिक बिया ज्याच्यामध्ये आहेत असा काही ग्रंथकारांनी केला असून काही निबंधकारांनी इतर अंशापेक्षा बीजाचाच अंश ज्यात जास्त असेल असा अर्थ केलेला आहे. त्यामुळे चातुर्मासामध्ये वांगे, कलिंगड, बेल, उंबर, जळलेले आणि करपलेले अन्न उदरात जिरते, ज्याच्यापासून ईश्वर फारच दूर राहतो असे आचार्य प्रदीपात सांगितलेले आहे. ब्रह्मचर्य, शुचिर्भूतपणा, सत्य आणि आमिषवर्जन ही 4 व्रते चातुर्मासामध्ये श्रेष्ठ आहेत असे देवल स्मृतीत म्हटलेले आहे. प्राण्यांचा अवयव, चर्मातील उदक, इडलिंबू, म्हाळुंग, यज्ञविशेष नसलेले, ईश्वराला निवेदन न केलेले, करपलेले अन्न, मसुरा आणि मांस हे आमिष होय असे पद्मपुराणात सांगितलेले असून ज्या देशामध्ये जो रुचकर पदार्थ मिळतो तो 4 महिने वर्ज करावा असे पद्मपुराणात सांगितलेले आहे. परंतु कार्तिक महात्म्यामध्ये
गाय, शेळी आणि म्हैस यांच्यापासून कुठलेही दूध, धान्यापैकी मसुरा, शिळे अन्न, द्विजापासून विकत घेतलेले सर्व रस, भूमीतील मीठ, तांब्याच्या भांड्यात ठेवलेले गाईचे दूध, दही, ताक, लोणी आणि डबक्यातील पाणी हे वर्ज्य म्हणून सांगितलेले आहे. 4 महिन्यात जो हविष्य भक्षण करतो तो पापापासून अलिप्त राहतो असे विष्णू धर्मामध्ये सांगितलेले असून अग्नी वाचून पक्व केलेले धान्य, मूग, यव, तीळ, वाटाणे, कांग, देवभात, कंद, सैंधव, समुद्रजन्य मीठ, गाईचे दही, तूप, साय न काढलेले दूध, फणस, आंबा, पिंपळी, जिरे, जुनी चिंच, नारिंग, गुळा वाचून इतर इक्षुपदार्थ, तेलात न तळलेले वगैरेची गणना हविष्यात केलेली आहे. अगस्ती संहितेमध्ये नारळही हविष्यात सांगितलेला आहे. भविष्य पुराणात विशेष पदार्थ वर्ज्य करण्यापासून प्राप्त होणारी फलेही सांगितलेली आहेत. गुळ वर्ज्य केला असता पुरुष जन्मांतरी मधुर स्वराने युक्त असा राजा होतो. तेल वर्ज्य केल्याने कांती प्राप्त होते. योगाभ्यास केल्याने ब्रह्मपद प्राप्त होते. तांबूळ वर्ज्य केल्याने भोग प्राप्त होतात. घृताचा त्याग केल्याने सौंदर्य प्राप्त होतं. शरीर तुळतुळीत होतं. शाकपत्रावरच उपजीविका केल्याने भोग प्राप्त होतात. पक्वान्न वर्ज्य केल्याने पुरुष निर्मळ होतो. भूमीवर अथवा पाषाणावर शयन केल्याने मुनित्व प्राप्त होते. धरणे पारायण केल्यानंतर ब्रह्मलोक प्राप्त होतो. नखे केस वाढवल्याने गंगा स्नानाचे फळ मिळतं. मौन व्रत धारण केले असता अतिप्रीतिहत आजरा चालू लागतं. नेहमी भूमीवर भोजन केल्याने पृथ्वी तत्व प्राप्त होतं. मुखाने स्तुती करून ईश्वराला 100 प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. पुरुष हंस जोडलेल्या विमानामध्ये बसून स्वर्गाला जातो. आयाचित वृत्ताने धर्माला अनुसरून वागणारे असे पुत्र प्राप्त होतात. 3ऱ्या दिवशी एक वेळ भोजन करणारा कल्पायू होतो. ज्याने गुळ वर्ज्य केला असेल त्याने गुळाने भरून सुवर्ण सहवर्तमान ताम्रपात्र दान करावे. आणि लवणार्जन विधी हाच आहे. चातुर्मासामध्ये जो कोणी शिवालयातील अथवा विष्णूच्या देवालयातील अंगण सारवून त्याच्यावर पंचरंगी स्वस्तिके, कमळे काढतो त्याला रुद्रलोक प्राप्त होऊन गाणपत्य मिळते. एकभुक्त व्रत करणाऱ्याने दाम्पत्यास गोप्रदान करावे. नक्त व्रत करणाऱ्याने 2 वस्त्रे द्यावीत. धरणे पारणे केल्यास गाय द्यावी. भूमीवर शयन केल्यास शय्या द्यावी. 3ऱ्या दिवशी एक वेळ भोजन केल्यास गोप्रदान करावे. तांदूळ, गहू, धान्य सोडल्यास ते धान्य सोन्याचे करून द्यावे. शाखाभक्षण अथवा पयोव्रत केल्यास गोप्रदान करावे. दही, मध, घृत वर्ज्य केल्यास वस्त्रदान आणि गोप्रदान करावे. ब्रह्मचार्याने वागल्यास सवर्णाची प्रतिमा दान करावी. तांबूलाचा त्याग केल्यास 2 वस्त्रे दान करावीत. मौन धारण केल्यास घृतकुंभ द्यावा. 2 वस्त्रे किंवा घंटा याचे दान करावे. देवासमोर रांगोळी काढण्याचा नेम जर माणसाने केला तर दुभती गाय किंवा सुवर्णकमळ द्यावे. 4 महिने दिवा लावल्यास दिवा आणि 2 वस्त्रे द्यावी. भूमीवर अथवा पानावर भोजन केल्यास कांस्यपात्र दान करावे. गोप्रदान करावे. 4 रस्ते फुटतात तेथे दीप लावल्यास अथवा गोग्रास घातल्यास गाय आणि बैल याची दाने करावीत. 100 प्रदक्षिणा घालत असल्यास वस्त्रदान करावे. अमुक द्यावे असे याबद्दल विशेष सांगितले नसेल त्याबद्दल सुवर्णदान आणि गोप्रदान करावे. चातुर्मासामध्ये अभ्यंग वर्ज्य करावे. समाप्ती झाल्यानंतर तिळाच्या तेलाने भरलेला घट द्यावा. सर्वात महत्त्वाचे हा काळ पुण्यकर्म करण्याचा आहे म्हणून आपण सतत दत्तनामात राहा. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.